हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी स्मितावीरा नंदकिशोर सिंह देवरे, बीजेनगर उपासना केंद्र जळगाव. बापूंच्या उपासनेची सुरुवात आमच्या घरी केली मी साक्री येथे. साक्रीला आमचं प्रायोगिक केंद्र होतं, उपासना केंद्र. मी आणि माझे मिस्टर आम्ही तिथे होतो. आम्हाला भक्ती पूर्ण होती. सुरुवातीला आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. त्याच्यानंतर स्वतःचं घराचं बांधकाम चालू झालं. तिथेही बांधकाम बंद होतं. सहज मी विनंती केली, बापूराया मला तुझं उपासना केंद्र माझ्या नवीन घरात चालू करायचं आहे, माझं काम पूर्ण होऊ दे. आणि त्याप्रमाणे मी काम पूर्ण केलं. उपासना करू लागलो आम्ही. काही लोकांनी प्रतिसाद दिला, काहींनी दिला नाही. माझे मिस्टर मात्र अगदी मनपूर्वक त्या सगळ्या गोष्टी करत होते. एक अनुभव छोटासा शेअर करू शकते. आम्ही सगळ्या मैत्रिणी, त्यावेळेला मी जॉबला नव्हते, माझं कोर्ट मॅटर चालू होते. माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही अंमळनेरला गेलो होतो. नीम इथे जायचं होतं आम्हाला. कपिलेश्वर पण आहे आणि नीमचं पण आहे. अंमळनेरला आम्ही सुरुवातीला उपासना केंद्रावर गेलो. तिथे बापूंच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तिथले जे बापूभक्त आहेत त्यांनी आम्हाला नीमकडे जाण्याचा रस्ता सांगितला. गाडीमध्ये आम्ही 8-9 लेडीज होतो आणि एक ड्रायव्हर फक्त. पावसाळ्याचे दिवस होते, ऋषीपंचमी होती. त्या स्त्रियांना तिथे स्नान करायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं, म्हणून त्यांची इच्छा होती आणि मला बापूंची ओढ होती. मी तिथे नीमच्या तिथे तपोभूमी आहे, तिथे आम्ही गेलो. तिथे आम्ही थोडंसं थांबलो. पाऊस खूप भरून आला. खूप वारा वादळासारखा पाऊस यायला लागला. आता काय करणार? सगळ्या महिला खूप घाबरल्या. आता काय करायचं? मला म्हणायला लागल्या, काय करायचं मॅडम, बोला आपण काय करायचं? म्हटलं थांबा, काही घाबरू नका. मी फक्त बापूंना विनंती केली, बापूराय आम्हाला सुखरूप बाहेर पडू दे. क्षणात, अगदी 2 मिनिटात पाऊस एकदम शांत झाला. सगळ्या महिला इतक्या विचार करायला लागल्या, अरे तुम्ही केलेली विनंती किती पटकन बापूंनी मान्य केली, चमत्कारच म्हणायचा. इतक्या पदोपदी अशा अनेक वेद अनुभव येतात आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.